शेतकरी बबनराव, शेतकऱ्यांना भिकारी म्हणताना जरासं लाजा, जरासं तुमच्या जीवाला लाज वाटू द्या शेतकऱ्यांना भिवानी. आणि हे 6,000 रुपये कुठून दिले तुम्ही? पासले पडले का जाऊन कोणाच्या समोर? का धंदे केले काही? कुठून दिले ते? हे आमच्या जीएसटीतून दिले. आमचा बाप राब 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 राबतो, रक्ताचं पाणी करतो, तेव्हा तुमच्या गांडीखाली कार येते बबनराव, तेव्हा तुमच्या अंगावर लाखोचा सूट येते बबनराव, तेव्हा तुम्ही लाखोंची पेन वापरता बबनराव, आणि तेव्हा तुमच्या डोळ्याला लाखोंचा चष्मा येते बबनराव. ते जे लाखो रुपये तुमच्या गांडी खालची गाडी, तुमच्या अंगावरचा सूट, कपडे, बूट आहेत ना बबनराव, ते आमच्या शेतकऱ्याचं आटलेल्या रक्तातून घेतलेले बबनराव. एवढं लक्षात ठेवा. जरा लाज वाटू द्या तुमच्या जीवाला. शेतकऱ्यांना भिकारी म्हणताना, जरा म्हणताना की तुमच्या शेतात पेरायला, अरे पेरायला नाही दिलं तरी आमच्या शेतकरी माती खाईल पण स्वाभिमानानं जगतो, तुमच्या पैशावर नाही बबनराव. हे हिशोब फक्त सुरू केलाय. हे हिशोब जर वाढवला ना, खोटं सांगत नाही, मायच्यान चड्डी राहणार नाही, चड्डी अंगावर, खोटं सांगत नाही, इतका हिशोब आहे. अरे एक शेतकरी फक्त 5 जणांचं कुटुंब असेल, फक्त 4,000 रुपये त्याचा महिन्याचा खर्च धरला. किती बबनराव? 4,000 रुपये खर्च. किती बबनराव? 4,000. तर 48 वर्षाचे 50,000 रुपये खर्च होतो. या खर्चावर असा एकही खर्च नाही ज्याच्यावर कमीत कमी 18% जीएसटी आहे बबनराव. 60,000 रुपयाची जर 18% जीएसटी काढली तर 2 12 11 ते 12,000 बबनराव. फक्त तुम्ही हिशोब करा बबनराव. कागद घ्या, पेन घ्या, हिशोब करा. तुमच्या बापानं आम्हाला किती दिलं आणि आमच्या बापानं तुम्हाला किती दिलं, एकदा चेक करा बबनराव. तुम्हाला लाज वाटेल, लाज. तुम्हाला तोंड दाखवायची गरज राहणार नाही कुठं, है ना. असं तोंड खुपसून बसाल कुठेतरी बबनराव. जरा लाजा, बोलताना लाजा. शेतकऱ्यांची काय अवस्था आहे, पीक बियाण्याची काय अवस्था आहे. अरे काय भाव दिलाय तुम्ही? मागच्या 2012 पासून 4,000च्या वरी सोयाबीन जात नाही बबनराव. तुमचे कपडे वाढायले दनादन दनादन दनादन. तुमच्या गाडी खालची गाडी, पहिले तुमच्याकडे कोणती गाडी होती? आज तुम्ही इंडिओरा, फॉर्च्युनर घेऊन हिंडायत बबनराव. 40-40 लाखाची गाडी बबनराव तुमच्या गाडी खाली आहे. आमच्या शेतकऱ्याच्या गाडीला फाटकी अंडरपॅन्ट आहे बबनराव, फाटकी. भोकाडं मोजता मोजता मरून जासाल बबनराव तुम्ही. भोकाडं मोजता मोजता बनीला गाठी पाडून घालते आमचा शेतकरी, गाठी. तुमच्यासारखं नाही बबनराव. जॅकीची अंडरपॅन्ट फक्त 3-3 हजाराची. बबनराव जरा सुधरा, लाज वाटू द्या. ती जॅकीची अंडरपॅन्ट आमच्या शेतकऱ्याच्या कष्टाची आहे, त्या रक्ताची आहे. जरा लाज वाटू द्या तुमच्या जीवाला असं बोलताना. आणि जनतेला माझं म्हणणं आहे, घ्या उरावर यायला, घ्या बोकांडी बसवायला. अरे ज्या शेतकऱ्यांना हे लोक बोलतात, ज्याची माय बाप बहीण काढली जाते, अशा लोकांना तुम्ही निवडून देता. म्हणजे तुम्ही किती निर्लज्ज. तुम्हाला सुद्धा लाज वाटली पाहिजे अशा लोकांना निवडून देताना. मला सुद्धा लाज वाटली पाहिजे की मी हे कोणाला निवडून देतोय म्हणून. मतदान टाकताना काळजीपूर्वक टाका, विचार करून टाका, चांगल्या लोकांना टाका, सुशिक्षित लोकांना टाका. अशा 5वी फेल दरिंदर लोकांना मतदान टाकू नका. नाहीतर आपल्यावर अशी वेळ येईल भाऊ, एका दिवशी शेतकऱ्याचं रुमणं घेऊन, बबनराव खोटं सांगत नाही, रुमणं म्हणायलो, रुमणं अर्थ वेगळा धरू नका. शेतकरी रुमणं घेऊन मागे लागतील, रुमणं घेऊन. राहिला प्रश्न आमच्यासारख्या बोलणारायचं तोंड दाबायला, आम्ही भीत नाही. आयरे गैरे न तू खैरे नाहीत. आम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहोत. आम्ही माती खाऊन जगू पण स्वाभिमानानं जगू. त्याच्यामुळे नादाला लागायचं नाही बबनराव. तुमचं वक्तव्य तुम्ही परत घेतलं पाहिजे. सगळ्या शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे.